टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे बघा, सुमारे 10 वर्षानंतर ठाण्यामध्ये जनता दरबार झाला। सुरुवातीला मी आमदार झालो, नंतर मंत्री झालो, खातं मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं आणि नंतर संपर्क मंत्रीपद मिळालं। एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सामर्थ्यवान भारत घडवण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केलेला आहे आणि त्याची गतीनं सुरुवात झालेली आहे। शिक्षणाबाबत, आरोग्याबाबत, पाणी पुरवठा, प्रत्येकाला घर, क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची प्रगती, संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची प्रगती, अशा विविध क्षेत्राला त्यांनी स्पर्श केलेला आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा ठरवून महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन घेतलेली आणि त्याच्याच अनुषंगानं 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व खात्यांना दिलेला आहे। आता हा जनता दरबार नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा मी घेतला, पालघरमध्ये झाला, आज ठाण्यामध्ये झाला, पुन्हा 28 तारखेला नवी मुंबईमध्ये आहे। एकूणच महायुतीच्या अनुषंगानं महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी, म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावा। आज सकाळी 11:15 वाजता इथे मी आलो। आता किती वाजले? 3 वाजले, म्हणजे सुमारे 3.25 तास हा जनता दरबार चालला। आता याच्यामध्ये काही अर्जन्सी होत्या, त्या लगेचच डिपार्टमेंटच्या लोकांना, इथेच अधिकारी हजर आहेत त्यांना सांगितल्या, काहींशी दूरध्वनीवरून बोललो आणि घेतलेली निवेदनं आता ही सॉर्टिंग केल्यानंतर त्या विभागाला जातील। पुढच्या 1 महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार। आता तो खरं म्हणजे इथे जागा अपुरी पडली, नेहमी करता गडकरी रंगायतनमध्ये दरबार होतो, गडकरी रंगायतनचं काम रिपेअरचं चालू आहे आणि म्हणून आता घाणेकर सभागृहामध्ये त्या ठिकाणी पुढचा दरबार होईल अशी माझी अपेक्षा आहे। 28 तारखेला तर पुन्हा नवी मुंबईचा दरबार आहे। अशा प्रकारे सगळ्या परिसरातल्या लोकांच्या व्यथा कथा सगळ्या ऐकून घेऊन त्या खात्याला देऊन त्याच्यातून त्यांचा निपटारा करावा। धास्तावलेला नागरिक किंवा चिंताग्रस्त नागरिक असणं ही कुठल्याही राज्यकर्त्यांना भूषणावं बाब नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये म्हणजे किंवा भारतामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे जगणारा नागरिक साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे साधी राहणी असेल परंतु परिपूर्ण जीवन जगण्याची शैली त्याच्याकडे असेल असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत। आता मगाशी मला काही लोकांनी प्रश्न विचारला की माननीय मंत्री प्रताप सरनाईकांनी काहीतरी बोलले। प्रताप सरनाईकांची काल रात्री माझी भेट झाली होती। किंबहुना माझं म्हणणं आहे की भाजपचे मंत्री एकनाथजी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री अजितदादाच्या NCPचे मंत्री त्या दिलेल्या जबाबदारी पालकमंत्रीपदाची असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा संपर्क मंत्री असेल त्यांनी प्रत्येक तालुक्यात जावं। उद्याला पालघर तालुक्याची जर एखाद्या एकनाथजी शिंदेच्या मंत्र्याला जर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी तर त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये जावं आणि त्या लोकांच्या अडीअडचणी समजून सांगण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यामध्ये शेवटी महायुतीचंच काम होत आहे। माननीय नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्याचं काम होत आहे। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही या केलेल्या घोषणेचंच काम होत आहे। शेवटी देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे तिघांच्या हे महाराष्ट्राचं
मंत्रिमंडळ काम करत आहे आणि अतिशय एकोप्यानं आत्मविश्वासानं काम करत आहे. मला विश्वास आहे की पुढच्या कालखंडामध्ये जनतेच्या या अडचणी आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, पुढच्या वेळेला म्हणजे ही गर्दी टप्प्याटप्प्याने कमी होईल आणि एकही माणूस जनता दरबारात येऊ नये अशा प्रकारची वातावरण निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. जनता दरबार हा काय कोणावर मेहरबानी करण्यासाठी नाही, आपल्या मनातला आनंद मिळवण्याकरता, जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्याकरता आणि असण्याकरता, नुसतं दिसणं नाही, ते आनंद असलं पाहिजे, त्याकरता आम्ही कार्यरत राहणार. सर, तुम्ही 15 वर्ष पालकमंत्री होता सर. आज अनेक नागरिक तक्रार म्हणाल्यात, तुमचे जे सहकारी मित्र आहेत, शिंदे साहेब असतील, चराई साहेब असतील, यांना तुम्ही काय सूचना करणार? कारण की शिंदे साहेब ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, काही तक्रारी विरोधात आल्या असतील किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचे आले असतील, तर त्यांना काही सूचना करणार का? नाही, बाब अशी आहे की उद्याला कुठल्याही आमदाराकडे एखाद्या जनता दरबार आमदारांनी भरवला तर त्या आमदाराकडे आलेल्या तक्रारी त्यांनी विविध खात्यांच्या प्रमुखाकडे पाठवल्या पाहिजेत आणि मग ते प्रमुख त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देतील की ह्या कामाचा निपटारा करा. हे शेवटी जनतेचं कार्य करण्यासाठी ही सामुदायिक जबाबदारी आहे. ही कुठल्या एकाच मंत्र्याची किंवा एकाच आमदाराची किंवा एका पक्षाची जबाबदारी असं कोणी म्हणता येणार नाही. सामुदायिक जबाबदारी. जसं विधान भवनामध्ये ज्याला प्रश्न विचारला जातो त्याला कधीतरी एखादा कॅबिनेट मंत्री त्या खात्याचा उपस्थित नसतो, परंतु त्यावेळेला मग अध्यक्ष महोदय कॅबिनेट मंत्री आहेत की नाही बघा, म्हणजे याचा अर्थ ती सामुदायिक जबाबदारी आहे. अशाच प्रकारची जनतेची सुखदुःख समजून घेणं, त्याचा निपटारा करणं ही सामुदायिक जबाबदारी. आता एकनाथजी शिंदे हे, ज्याला मी पालकमंत्री होतो त्याला एकनाथजी शिंदे नगरसेवक होते, परंतु त्यांच्या सुदैवाने त्यांच्या कष्टाने ते मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री, हुद्द्याने ते मोठे आहेत आणि एखाद्या हुद्द्याचा मान सन्मान करायला पाहिजे. शिंदे गटाकडनं देखील असं बोललं जातं की गणेश नाईक जनता दरबार राजकारण करतात, त्यांनी गडचिरोलीमध्ये जाऊन समस्या हल करावी जनतेच्या. मला पक्षाने जबाबदारी गडचिरोली दिली तरी सुद्धा करेन, भामरागडची पण करेन. काय बोललो मी? गणेश नाईक हा कसा आहे सगळ्यांना माहिती आहे. गणेश नाईक हा निधडा आहे, आजवर कधी घाबरलेला नाही आणि कधी घाबरणार नाही. तर कोण बोलले ते मला माहीत नाही, त्याचं नाव सांगा, मी त्या माझ्या मित्राशी मी रूबरू होऊन आणि त्याला विचारून चल आपण दोघे बरोबर जाऊया. हे बघा, तो कार्यकर्ता असतो तरी त्याच्या सांगण्याचा मी सन्मान करतो आणि त्या पद्धतीने आता तिथे गडचिरोलीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ती स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री जबाबदारी मला दिली तर तिथे पण जाईल. अनधिकृत इमारतींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे आणि सरांचे बांधकाम ते तोडल्या जात आहेत. मात्र जी काही लोक आहेत तिथली ती कुठेतरी आंदोलन करताना पाहत आहेत, आत्मदहनाचा देखील इशारा देत आहेत. एकूण या सगळ्याकडे कशा प्रकारे बघता आहे? हे बघा, एकूणच मागच्या कालखंडामध्ये पालकमंत्री तेव्हा ठाणे जिल्हा, अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये 5 लाख अनधिकृत बांधकाम होते. आता 30,000पर्यंत 35 लाखाच्या घरात ती संख्या गेलेली आहे. आता काही ठिकाणी लोकांची फसवणूक झालेली. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये ज्या 62 इमारतींचा जो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, त्या लोकांची तर फसवणूक झालेली आहे. त्यांना सगळी कागदपत्र दाखवली, ती ऑथेंटिक आहेत म्हणून दाखवली गेली, नंतर ती फेक निघाली. तर या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे ह्या लोकांच्या दुःखाला जबाबदार आहेत त्यांना जाब विचारला जाईल, किंबहुना त्यांनी केलेल्या पापाची निश्चितपणे परतफेड करावी लागेल. परंतु त्या बिल्डिंगी तुटू नयेत याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे, आम्हा सर्व घटकांची पण इच्छा आहे. परंतु न्यायालयाचा अवमान न होता त्याच्यातून कसा मार्ग काढायचा याविषयी विचार निश्चित केला जाईल. उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या बरोबर या विषयावर मी बोलेन. दिल्लीच्या शपथविधीच्या वेळी पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांना पत्र दिलं आहे की प्रशासनामध्ये पारदर्शकता आणा, शिस्त आणा, यामध्ये कोण आडवा आणा त्याची पर्वा करू नका. आपणही मागच्या महिन्यामध्ये मंत्रिपद स्वीकारल्यानंतर एक म्हटलं होतं की आता या कामकाजामध्ये शिस्त आणणार आहे, स्वच्छ कारभार आणणार. मी सुरुवात केलेली आहे, परंतु आता ह्या ज्या 62 इमारतले लोक आहेत
हे बँकेमध्ये लोन प्रोसेस फी भरल्यानंतर त्या बँकेच्या लोकांनी कायदेशीर बाबी तपासल्या आहेत, त्याच्यानंतर लोन दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या फेक डॉक्युमेंट्स तयार करून जर जनतेची फसवणूक केली असेल, त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, त्यामध्ये वित्त संस्थांचे अधिकारी जबाबदार आहेत, महसूल खात्याचे पण अधिकारी जबाबदार असतील, काही लोकप्रतिनिधी पण जबाबदार असतील. जे जे घटक त्या लोकांच्या दुःखाला कारणीभूत ठरलेत त्या लोकांनी त्यांनी केलेल्या पापाची फलं चाखावी लागतील. शपथविधीच्या वेळी मोदींनी असा एक मंत्र दिलाय फडणवीसांना की प्रशासनामध्ये, राज्याच्या प्रशासनामध्ये, कारभारामध्ये स्वच्छता आणा, पारदर्शकता आणा, यामध्ये कोण आडवा आला त्याची पर्वा करू नका. नाही, गरजेचं आहे ते. त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थाकरता प्रशासनाला चुकीच्या पद्धतीनं राबवणारे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्यकर्ते असतील त्या लोकांना समाजाने माफ करता कामा नये. सर, असाच मुद्दा ठाण्यातल्या येऊरच्या विषयावर सर, वनमंत्री आहात. त्या ठिकाणी अनेक बेकायदा हॉटेल्स आहेत, तिथं अनेक लोकांनी घरं बांधलेले आहेत, घरं बांधले आणि त्या संदर्भात आपले नेरकर साहेब सुद्धा बऱ्याचदा आवाज उठवतात, मात्र त्यावर कारवाई होत नाही. बऱ्याचदा रात्री 12पर्यंत सावळू वाचतो, तिथल्या वन्यप्राण्यांना त्रास होतो. सर, काय सांगायचं? उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर माननीय मुख्यमंत्र्यांनी नॅशनल पार्कच्या बाबतीत मीटिंग बोलवलेली आहे. आमचे सर्व अधिकारी सर्व तयारी, माहितीची तयारीशी त्या मीटिंगमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी विविध पाडे, जुनी गावं होती तिथे, त्या गावांचं स्थलांतर करायचं झालं तर त्या स्कडलाच करावं लागेल. तर ते कारण त्याच्यातले बरेचसे लोक नॅशनल पार्कमध्ये नोकरी करतात. त्यांना जर दूरवर तिथे कुठं नेलं तर नॅशनल पार्कमध्ये एकूण कारभार करणं जड जाईल. एकूण 35,000 वस्ती आहे, 35,000 झोपड्या, म्हणजे साधारणपणे 4चा जरी आपण आकडा पकडला तरी 1,40,000 लोक तिथे राहतात. तर त्या लोकांना फॉरेस्टमार्फत म्हाडाकडे किंवा आता माननीय पंतप्रधानांची आवास योजनेच्या अंतर्गत सगळ्यांनाच घरं दिली जातील आणि तशा प्रकारचे त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. ठाणे जिल्ह्यात सध्या श्री गणेशा तुम्ही केलेला आहे, जनता दरबारची कोणती असणार आहे? ठाणे आणि पालघरमध्ये येणाऱ्या काळात आदिवासी असेल या क्षेत्रामध्ये कशामध्ये काम करणार? ठाणे आता नवी मुंबईमध्ये 28 तारखेला जनता, पालघर जिल्ह्यामध्ये अधिवेशन 3 आठवड्याचे 3 तारखेला सुरू होतोय आणि त्याच्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पालघर जनता दरबार होईल, ते ठाण्यात पण होईल. नाही, आता निश्चित तारीख आता म्हणजे शेवटी डायरी तर ॲडजस्ट करायला लागेल. राजकीय चिखलपेक साहित्य संमेलनामध्ये नको तर त्या मोठ्या प्रश्नांमध्ये जरा ऐकून घ्या भाऊ. ही जी प्रश्न राज्यस्तराची, देशस्तराची, त्या सगळ्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी माझी मानसिकता नाही. आपण त्या घटकांना विचार. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, घोरबंदर पट्टा मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे मर्सिडीज द्यावी लागते पद मिळवण्यासाठी. जाऊ दे ना, त्या मर्सिडीज तुम्ही देखील सेनेचे पदाधिकारी जाऊ दे ना, मला त्या वादात नका खेचू तुम्ही. आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट. आता पाण्याचा प्रश्न मगाशी काढला. साधारणपणे 20 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुद्धा आमंत्रित केलं होतं. माननीय एकनाथजी शिंदे पण होते आणि गिरीशजी महाजन त्या खात्याचे मंत्री म्हणून MMRD एरियामध्ये भविष्यकालामध्ये जसं नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी आहे तशा प्रकारचं पाणी मिळावं यासाठी योजना निश्चित केलेली आहे. टप्प्याटप्प्यानं, म्हणजे काही ठिकाणी 2 वर्षांनी, काही ठिकाणी 3 वर्षांनी, काही ठिकाणी 5 वर्षांनी. या 5 वर्षाच्या आतल्या भागात संपूर्ण MMRD परिसराला पिण्याचं पाणी मुबलक मिळावं अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता आम्ही त्यांच्या समवेत काम करत आहोत. सर, आज इथे सिनियर ऑफिसर्स कोणी आले नाही, डू यू फील की काय गरज आहे? प्रश्न असा आहे की या ठिकाणी आलेली निवेदनं ती त्या खात्याकडे गेल्यानंतर त्यांना जी काय जनतेची गाऱ्हाणी आहेत ती दूर करावी लागणार. सगळ्याच लोकांनी इथे फौज फरार ठेवणं आहेत ना, प्रतिनिधी आहेत.
रेव्हेन्यूचे आहेत, पोलीसचे आहेत, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशनचे आहेत, या सगळ्या खात्यांचे अधिकारी ते आहेत, फॉरेस्टचे आहेत. एकूणच आता पूर्वी नवी मुंबईमध्ये सगळ्या पोलीस स्टेशनची इन्चार्ज असायची. मग मीच सांगितलं नको, तुम्ही तुमची कामं करा, एक इन्स्पेक्टर तिथे ठेवा, तो सगळे जमा करेल आणि तुम्हाला नंतर वाटेल. दादा, जनता दरबार वैसे आपकी मूल संकल्पना रही है, लेकिन चर्चा ये है कि भाजपा जो है पूरा महापालिका जो चुनाव है आने वाला वो अकेले लड़ना चाहती है, एकला चलो की भूमिका में है. तो उस भूमिका को देखते हुए जनता दरबार बीजेपी के जो वरिष्ठतम मंत्री ले रहे हैं, आपका क्या कहना है? नहीं, देखिए बात ऐसी कि अभी महानगर पालिका अप्रैल मई जून या बुरा से बुरा बोला जाए तो अक्टूबर नवंबर दिसंबर में हो जाएगा, लेकिन ये जनता दरबार 5 साल तक आखिरी महीने तक ये जनता दरबार चलेगा. इसमें राजनीति का कोई ताल्लुकात नहीं है. ओके. तुम्ही सोडवली, मात्र प्रशासनामध्ये अजून लोकांची समस्या सोडत नाहीये. चतुर्श्रेणी असेल, तृतीय श्रेणी असेल, अशा लोकांसाठी पोलीस कर्मचारी असेल, सगळ्यांचेच प्रश्न मी घेणार आहेत आणि आम्ही सामुदायिकरित्या त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.